काल आपण डायमेन्शन्सचे डेफिनेशन पाहिले होते, डिस्कस केले होते. नंतर आपण डेन्सिटीचे डायमेन्शन्स फाइंड आउट केले होते. कोणत्याही क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करतो म्हणजे काय करतो, त्या क्वांटिटीचं, त्या फिजिकल क्वांटिटीचं फंडामेंटल जे युनिट्स आहेत, मास, लेंथ आणि टाइम, त्यांच्याशी कसं रिलेशन आहे. सो डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी गिव्स द रिलेशन बिटवीन दॅट फिजिकल क्वांटिटी and the fundamental units, mass, length and time. Barabar? Relation between the dimensions of physical quantity, relation between the given physical quantity and the fundamental units, mass, length and time. त्याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो किंवा डायमेन्शनल इक्वेशन. डायमेन्शनल फॉर्म्युला और डायमेन्शनल इक्वेशन इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन द फिजिकल क्वांटिटी and fundamental units, mass, length and time. मग मासचं फंडामेंटल युनिट आपण कशाने घेतलं होतं, कॅपिटल एम ने डिनोट केलं होतं. बरोबर. या ठिकाणी फंडामेंटल युनिट ऑफ मास आपण काय घेतलं होतं, या ठिकाणी कॅपिटल एम घेतलं, माससाठी घेतलं होतं. मी पूर्ण लिहित नाही. नंतर आपण कॅपिटल एल घेतलं होतं, ते लेंथसाठी घेतलं होतं. नंतर आपण कॅपिटल टी घेतलं होतं, ते टाईमसाठी घेतलं. आणि या ठिकाणी आता आपण जेव्हाही जेव्हा मी दुसरं सांगेल, टेम्परेचर आहे, करंट आहे, ते तर आता जनरली आपण मास, लेंथ आणि टाइम. काल आपण पहिली क्वांटिटी पाहिली होती डेन्सिटी. आता या ठिकाणी आपण पाहूया एरिया. आपण रेक्टेंगलचा एरिया घेतला तर काय म्हणतो आपण, लेंथ इंटू ब्रेथ. आपण स्क्वेअरचा एरिया घेतला तर काय म्हणतो, साईडचा स्क्वेअर. बरोबर. आपण सर्कलचा एरिया घेतला तर काय म्हणतो आपण, फॉर्म्युला काय, पाय. आपण स्क्वेअरचा सरफेस एरिया घेतला तर काय येतो, 4 पाय. पायला युनिट आहे का नाही, 4 पायला युनिट आहे का नाही. मग आर काय आला, लेंथ आला, डिस्टन्स आला. म्हणजे एरिया जो आहे तो एरियाचं युनिट काय आहे, लेंथ स्क्वेअरचं युनिट जे असेल ते असेल किंवा डिस्टन्स आहे. मग या ठिकाणी एरिया म्हणजेच काय, लेंथचा स्क्वेअर. डायमेन्शन लिहिताना जनरली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात. मग या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय ना, फक्त एल स्क्वेअर आलं. लेंथचा स्क्वेअर, लेंथ कशा डिनोट केलं, कॅपिटल एल. मग मास आहे का, नाही. टाईम आहे का, नाही. एरिया हा मास आणि टाईमवरती डिपेंड नाही आहे. मग या ठिकाणी मास आणि टाईमवरती नाही. आणि जर आपल्याला MLT मध्ये लिहायचं असेल तिथं 0 आहे ना. एनिथिंग रेस टू 0 एक्सेप्ट 0 रेस टू 0 काय येतं, 1. त्यामुळे 0 इन मास, 2 इन लेंथ आणि 0 इन काय आलं, हे झालं एरियाचं. आता आपण विलॉसिटी किंवा स्पीड. आता स्पीड आणि विलॉसिटी दोन्ही एकच आहे, फक्त स्पीड स्केलर क्वांटिटी आहे आणि विलॉसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी. बरोबर. मग या ठिकाणी समजा आपण विलॉसिटी किंवा स्पीड कोणताही घेतलं तरी चालेल. मग या ठिकाणी मी स्पीड घेतलं. मग स्पीडचं फॉर्म्युला काय, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. बरोबर. म्हणजेच काय, या ठिकाणी स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो डिस्टन्स म्हणजेच काय, लेंथ डिवायडेड बाय टाईम. बरोबर. मग या ठिकाणी जर आपण डायमेन्शन जर लिहिले, आपण या ठिकाणी स्पीडचे डायमेन्शन जर आपण लिहिले तर काय आलं, या ठिकाणी L⁻1 आलं आणि T⁻1 आलं. बरोबर. मग या ठिकाणी लिहिताना सर्व न्यूमरेटर्सला घ्यायचे, डिनॉमिनेटरला नाही ठेवायचं. मग डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला जाताना साईन काय चेंज होणार, L⁻1 आलं आणि T⁻1. मग स्पीडमध्ये मास आला का, नाही. मग स्पीडमध्ये जर मास आला नसेल तर काय आहे, मास 0 आलं, L⁻1 आलं, T⁻1. हे झालं स्पीड किंवा व्हिलॉसिटी. लक्षात ठेवायचं, व्हिलॉसिटीचं पण तेच आहे, कारण दोघांचे युनिट्स काय राहतात, तर सेम राहतात. फक्त एक स्केलर क्वांटिटी आहे आणि दुसरी वेक्टर क्वांटिटी, एवढंच. पण डायमेन्शन्स आपण फाइंड आउट करतो तिथे डायरेक्शनचा काही संबंध नाही. त्यामुळे स्पीड आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहे, सेम आहे. नंतर या ठिकाणी आपण पाहिलं ॲक्सेलरेशन. कोणता आहे, ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशनचे आपण डायमेन्शन्स. मग ॲक्सेलरेशनचं फॉर्म्युला या ठिकाणी, ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे
तो काय फॉर्म्युला ॲक्सलरेशनचा? युनिट काय तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय, लेंथ डिवायडेड बाय टाइमचा स्क्वेअर. बरोबर, लेंथ डिवायडेड बाय टाइमचा. हे काय झालं ॲक्सलरेशन. मग या ठिकाणी ॲक्सलरेशनचं या ठिकाणी लेंथ म्हणजेच काय आलं एल स्क्वेअर आणि टी काय आलं. डिनॉमिनेटरचा टी स्क्वेअर जर आपण न्यूमरेटर घेतलं तर या ठिकाणी ॲक्सलरेशनचं काय येईल का, या ठिकाणी L⁻⁴ आणि T⁻⁻⁴. पण आपण या ठिकाणी मेकॅनिक्समध्ये जनरली फिजिकल क्वांटिटी मास लेंथ आणि टाईमवरती काय राहतात, डिपेंड करतात. तर या ठिकाणी काय आलं का, m⁻⁴ आलं, L⁻⁴ आलं आणि T⁻⁻⁴ काय आलं -12. हे झालं ॲक्सलरेशनचं. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय, फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन. बरोबर का, मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सलरेशन, मास इंटू ॲक्सलरेशन. मग या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशन म्हणजेच आता आपण पाहिलं काय होतं, लेंथ डिवायडेड बाय टाइमचा, बरोबर, ॲक्सलरेशनचा पण टाइम. मग आपण फोर्सचे डायमेन्शन जर आपण लिहिले तर काय, या ठिकाणी मास म्हणजेच काय m⁻⁴ आणि हे काय आलं L⁻⁴ आणि T⁻⁴. या ठिकाणी T⁻⁴ जर आपण वरती घेतलं तर T⁻⁴ जर आपण वरती घेतला तर या ठिकाणी m⁻⁴ आलं, नंतर L⁻⁴ आलं, T⁻⁻⁴. या ठिकाणी दोन ब्रॅकेट्स आहेत. दोन ब्रॅकेटचे जर आपण प्रॉडक्ट घेतला तर या ठिकाणी फोर्स डायमेन्शन्स काय, MLT, m⁻⁴ आहे, L⁻⁴ आहे, T⁻⁻⁴. m⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻⁴ हे कसे झाले फोर्स. आता आपण फोर्स पाहिजे, या ठिकाणी आपण वर्कचं कशाचं पाहूया, वर्क. या ठिकाणी नेक्स्ट आहे क्वांटिटी ती वर्क. या ठिकाणी वर्कचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, पण मॅग्नेट्यूड घेतलं तर डिस्टन्स आहे. या ठिकाणी आता आपण फोर्सचं पाहिलं काय तर मास इंटू ॲक्सलरेशन आणि इंटू डिस्टन्स. या ठिकाणी वर्क इज इक्वल टू, या ठिकाणी मास आलं, ॲक्सलरेशन म्हणजेच काय आता लेंथ डिवायडेड बाय टाइमचा स्क्वेअर आणि डिस्टन्स म्हणजेच काय आलं, बरोबर. मग या ठिकाणी वर्कचा जो फॉर्म्युला आहे मास तर आलं, या ठिकाणी लेंथचा क्यूब आला आणि डिवायडेड बाय टाइमचा स्क्वेअर, बरोबर आहे का. कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला डायमेन्शन जर विचारलं असेल तर ती फिजिकल क्वांटिटीचं फॉर्म्युला एक्सप्रेस करताना कशात करायचं, फंडामेंटल युनिट किंवा फंडामेंटल 3 क्वांटिटी कोणत्या, मास लेंथ आणि टाइम. मग आता आपण जर वर्कचं डायमेन्शन जर आपण लिहिलं तर या ठिकाणी मास आलं, बरोबर, m⁻⁴, लेंथचा क्यूब आला आणि टाइमचं काय आलं स्क्वेअर. पण टाइमचा स्क्वेअर जर आपण वरती घेतला तर टाइमचा स्क्वेअर काय आला -3 आला.
या ठिकाणी या दोघांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर वर्कचे जे डायमेन्शन्स आहेत ते काय m⁻1 आलं, l⁻3 आलं, t⁻⁻. फोर्समध्ये एलची पॉवर या ठिकाणी फोर्समध्ये या ठिकाणी लेंथ इंटू लेंथचा स्क्वेअर. फोर्समध्ये एलची पॉवर 1 होती आणि वर्कमध्ये एलची पॉवर किती झाली 2 झाली. बरोबर. एलची जी पॉवर आहे या ठिकाणी ती किती झाली 2 झाली. मी बाय मिस्टेक 3 लिहिले. m⁻1 l⁻2 t⁻⁻. हे झालं 6 झालं 7th आहे पॉवर. या ठिकाणी पॉवर कसं डिफाईन करतो आपण. पॉवर इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाइम. आता ही पॉवर ही क्वांटिटी का डिफाईन केली. समजा मी तुम्हाला सर्वांना एक सेंटेन्स डिक्टेट केलं, मग सर्वजण सेम सेंटेन्स लिहितात, कारण काहींचं लवकर कंप्लीट होतं, काहींचं उशिरा होतं. म्हणजे वर्ड्स तेवढेच दिले पण काहींचं लवकर संपतं, काहींचं उशिरा संपतं. काहीला लिहिण्यासाठी जास्त वेळ लागतो, काहींना कमी वेळ लागतो, काही फास्ट लिहितात, काही स्लो लिहितात. म्हणजे वर्क परफॉर्म करण्याचा जो रेट आहे तो डिफरंट आहे. वर्क परफॉर्म करण्याचा रेट वर्क ही क्वांटिटी रिप्रेझेंट करते का नाही. म्हणून वर्क परफॉर्म करण्याचा रेट म्हणजेच काय वर्क डिवायडेड बाय टाइम. रेट ऑफ डुईंग वर्क त्यालाच काय म्हणतात आपण पॉवर. मग आता या ठिकाणी वर्कचं तर आता आपण डायरेक्टली काय केलं फाइंड आउट केलं, लिहिलं तरीच आणि डिवायडेड बाय टाइम. बरोबर. मग या ठिकाणी वर्कचे जे डायमेन्शन्स होते ते डायमेन्शन्स आता आपण फाइंड आउट केले. या ठिकाणी पॉवरचे डायमेन्शन्स आहेत. वर्कचे डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केलं आहे l⁻2 t⁻⁻. आणि या ठिकाणी टाईमचं म्हणजे t⁻⁻. हे जर आपण वरती घेतलं ठीक आहे, काय आलं m⁻1 l⁻2 t⁻⁻2 t⁻⁻. बेस सारखे पॉवरचे काय म्हणतात ॲडिशन. म्हणजे पॉवरचे डायमेन्शन्स काय आले m⁻1 l⁻2 t⁻⁻. 1 in mass, 2 in length and -3 in time. 1 in mass, 2 in length and -3 in time. हे झाले पॉवरचे डायमेन्शन. आपण डेन्सिटी पाहिलं, एरिया पाहिलं, व्हॉल्यूमचं पण सांगायचं. मग या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे आपण कशाचा पण व्हॉल्यूम जर घेतला, क्यूबचं व्हॉल्यूम घेतलं तर काय l क्यूब येतं. आपण स्पिअरचं व्हॉल्यूम घेतलं तर काय येतं 4/3 पाय. पण 4/3 पायला युनिट नाही आहे, कॉन्स्टंट आहे. आर क्यूब म्हणजे रेडियस म्हणजे डिस्टन्स म्हणजेच काय लेंथ आहे. म्हणजेच या ठिकाणी व्हॉल्यूमचं जर आपल्याला पाहिजे असेल तर लेंथच्या कायला क्यूब. म्हणजे या ठिकाणी जर आपण व्हॉल्यूमचे जर डायमेन्शन जर पाहिजे तर काय होणार या ठिकाणी एल. मास आलं का नाही, मास आलं. नंतर टाईम आला का नाही, म्हणजे टाईम जर आलं मास जर आणि लेंथ किती आलं हे झालं व्हॉल्यूमचे काय झालं डायमेन्शन झालं. त्या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सीचं फाइंड आउट करता येईल, मोमेंटमचा फाइंड आउट करता येईल आणि फिजिकल क्वांटिटीज आहेत. अजून एका फिजिकल क्वांटिटीज आपण फाइंड आउट करू. मोमेंटमचा फॉर्म्युला
मोमेंटमचं फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी त्याला मोमेंटमचं फॉर्म्युला. मग या ठिकाणी जर आपण डायमेन्शन जर आपण लिहिले तर या ठिकाणी मोमेंटमचे डायमेन्शन म्हणजेच काय, मासचे डायमेन्शन्स मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स. या ठिकाणी मासचे जे डायमेन्शन्स आहेत एम रेस टू व्हेलॉसिटीचे जे डायमेन्शन्स आहेत ते एम रेस टू 0 एल रेस टू 1 टी रेस टू मायनस. ज्या ठिकाणी बेस आहे त्या ठिकाणी पॉवरच्या ॲडिशन 1 आलं, या ठिकाणी 1 आलं आणि या ठिकाणी मायनस. हे झालं मोमेंटमच्या डायमेन्शन झाले. बरोबर. मला इम्पल्स एक होमवर्कला देतो का, एक इम्पल्स झाला, नंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा देतो का, इम्पल्सचे फाइंड आउट करा, फ्रिक्वेन्सीचं फाइंड आउट करा. नंतर या ठिकाणी अजून फिजिकल क्वांटिटी जी आहे अजून एक फिजिकल क्वांटिटीचं देतो का, एनर्जी कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. त्याचे आन्सर्स मी तुम्हाला उद्या सांगतो. चॅलेंजचे फाइंड आउट करा, प्रयत्न करा, नाही तर मी उद्या तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ठिकाणी थांबा. थँक्यू.